करिष्यमाण पुत्रस्य विवाहंगत्वेन गणेश वर्ण पूजनं च करिष्ये महागणपति पूजनम् विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणो यादव सर्वकार्यार्थसिद्धये सिद्धिविनायकाय संगाय सुपरिवाराय नमः वरुणाय नमः नमस्कारान् समर्पयामि विघ्नेश्वराय वरदाय गणेश वर्णाभ्यां नमस्कारान् धरे नमस्करोमि वधूला बोलवा उजवा पाय ठेवा पाटावरती उभे राहा लग्न होऊ शकत नाही। मम्मा अगं काय बोलतेस तू? अहो ताई बोलताय काय? मुहूर्ताची वेळ समीप आली आहे। समीप बिमीप राहू दे हो, मंगळसूत्रच नसेल तर कसं लावणार आहात मुहूर्तावरती लग्न? काय बोलताय काय तुम्ही? काय बोलताय काय बोलताय? जे मंगळसूत्र घातल्याशिवाय लग्नाला लग्नच मानलं जात नाही ते हरवलं असताना कसं लावणार आहात मुहूर्तावरती लग्न? काय काय मंगळसूत्र हरवले? हो पण हे कसं शक्य आहे? काय शक्य नाही? अहो कधी कधी तर भर मांडवातून नवरा नवरी गायब होतात, तिथे मंगळसूत्र काय चीज आहे?
लिसन आकांक्षा, नाही तुमच्यासाठी असेल हे लग्न प्रेस्टीज इश्यू वगैरे, पण क्लिअर सांगते मला नाही वाटत हे लग्न होईल. हो, जिथे साधं एक मंगळसूत्र तुम्ही सांभाळू नाही शकत तिथे माझ्या लाख मोलाच्या सानियाला कसं सांभाळणार आहात तुम्ही? या घरात माझी सानिया कशी सेफ असेल? बघताय ना वहिनी, बघताय ना? हो, नुसता बडेजाव आहे, बडेजाव दाखवायला फक्त आम्ही असे आणि आम्ही तसे. हो, चांगलं घराणं म्हणून मुलगी द्यायला तयार झालो आम्ही, पण कसलं काय? बाहेरून नुसती रंगरंगोटी, पण आतून वाळवी आहे, वाळवी. मिस्टर राजवर्धन, इथून कोणी सुवर्ण दाभोळकरांनी फोन केला होता. मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली त्यांनी. काय? सानियाची आई? हो, मीच केली होती कंप्लेंट. बरं मला सांगा, तुमच्या घरच्या व्यतिरिक्त असं कोणी दुसरं होतं जो दागिन्यांपर्यंत पोहोचू शकतो? असं कोणी नाही. हा, पण इव्हेंट कंपनीवाली एक मुलगी आली होती आणि सानियाला तयार करायचं सांगून सगळे दागिने घेऊन गेली. कोण होते ते? मी. मावशी पटकन जा आणि आईला त्याच्या रूममध्ये थांब.
तिला या सगळ्यापासून लांबच ठेवायला हवा. अरे पण तुला ठाऊक आहे ना ऋषी प्लीज, जितकं पॉसिबल होईल तितक्या वेळ. ती इथे आली तर या सगळ्याला वेगळंच वळण मिळेल. उगाच तिला टेन्शन नको, इथे मी करतो हँडल. प्लीज जा. अरे प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे. पवार मॅडम, झडती घ्यायची. ताई अनु का तू कशाला आलीस खाली? मी येतच होते. मानपानाच्या साड्या घेतल्यात. विधी झाले का सुरू? हो पण तुम्ही नका जाऊ, थांबा. अगं असं काय करतेस? मुहूर्ताची वेळ टळून जाईल. चल. हो तरी तुम्ही नका जाऊ, थांबा. अनु काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? आई अगं बोल, काय झालंय? बघितलं ना, असं माझं मधल्यामध्ये मरण होतं. तिकडे राज म्हणतो की काही झालं तरी आईला इकडे पाठवू नकोस म्हणून, आणि तुम्ही माझं ना ऐकता तिकडे जायचा हट्ट करताय. अशाने राज चिडेल ना ताई माझ्यावर. अगं राज का चिडेल तुझ्यावर? काय झालंय अनु? मला स्पष्ट सगळं सांग, काय झालं? ताई नवऱ्या मुलीचं मंगळसूत्र चोरीला गेले ताई. काय? हो, आणि हे तिच्या आईने पोलिसांना कळवलं आणि त्यामुळे मांडवात पोलीस आलेत. लग्न घरात? आपल्या घरात पोलीस आलेत? हो ना. सुवर्णाताईंची पण कमाल आहे. नाही त्या बिचाऱ्यांनी सानियाबद्दल आणि तिच्या आईबद्दल जे काय सांगितलं होतं ते सगळं खरं निघालं. मला पाहिलंच पाहिजे. ताई राज म्हणालाय तो हँडल करेल म्हणून. राज म्हणाला तो हँडल करेल म्हणून? ठीक आहे, राजलाच हँडल करू दे सगळं. चल आपण गॅलरीतनं बघूया माझा मुलगा कसं हँडल करतोय ते. एक मिनिट प्लीज, तुम्ही असं काही करू नका. थांबा जरा प्लीज, माझं ऐका. वैदेही, सर माझं ऐका ना प्लीज. हे सगळं काय आहे? हे मंगळसूत्र चोरीला जाण्याचं काय प्रकरण आहे? आम्हाला इन्फॉर्म करावं असं नाही वाटलं तुला? आणि मंगळसूत्र चोरीला गेलंच कसं? मी सगळं सांगते. सर ट्राय टू अंडरस्टँड सर. हे बघा, सानियाची तयारी करायला ना मी कावेरीला पाठवलं होतं, आणि कावेरी सगळे दागिने घेऊन सानियाच्या खोलीत पण गेली होती. पण माहित नाही ते मंगळसूत्र कधी पडलं, कुठे पडलं, काहीच कळत नाही. आणि आम्ही खूप शोधलं पण, आणि इवन कावेरी दुसरं मंगळसूत्र घ्यायला बाजारात पण गेली होती. पण समोर त्या काय व्यापाऱ्यांचा संप वगैरे 2 दिवस म्हणून ते नाही मिळालं आम्हाला. आम्ही खरंच मंगळसूत्र मिळेल या आशेवर होतो आणि अजूनही शोधतोय. पण सुवर्णा मॅडमनी पोलिसांना फोन केला आणि सगळाच गोंधळ झाला. पवार मॅडम, झडती घ्या तिची. सर ऐका ना हो, असं नका ना करू. हे बघा, ती माझी मैत्रीण आहे आणि ती गावात असते. ती इंटरव्ह्यू साठी इथे आली आहे.
माझे 2 कलिग आहेत ना, ते आजारी होते म्हणून मी तिला मदतीला बोलवलं होतं. माझं प्लीज ऐकून घ्या. शी इज इनोसंट. हे बघा, ते आम्ही ठरवू, तुम्ही ठरवू नका. तुम्ही बघताय काय झडती काय त्याची? प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना, प्लीज असं नका. 1 मिनिट थांबा ना. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. ही मुलगी ती इथे कशी? तीच आहे. ताई, तुम्ही ओळखता तिला? हो, सांगते नंतर. मी ते मंगळसूत्र चोरलं नाहीये. मला खात्री आहे ते मंगळसूत्र इथेच कुठेतरी पडलं असेल. आपण सगळ्यांनी जर शोधलं ना तर ते नक्कीच सापडेल. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या गडबडीत लग्नाचा मुहूर्त नको टाळाय. अगं, वेडी बिडी आहेस काय? मंगळसूत्रच नाही सापडलं तर कसं लागणार आहे मुहूर्तावर लग्न? अहो, मला फक्त 5 मिनिटं द्या. मिळणार नाहीत. पवार मॅडम बघताय काय झडती का तिची? अहो सर, मी फक्त 5 मिनिटं मागते तुमच्याकडे. नाही म्हटलं ना. मंगळसूत्र आमचं गेलंय आणि त्या 5 मिनिटं मागतायत ना, प्लीज थांबा. काय करते ही मुलगी? वेडी आहे का ही? नाही अनुसया, वेडी नाहीये ती. हे घ्या मंगळसूत्र. हे मंगळसूत्र घालून माझी मुलगी मोहित्यांच्या मुलाशी, साक्षात रत्नमाला मोहित्यांच्या पुतण्याशी लग्न करणार? मुळीच नाही. का? यात काय वाईट आहे? मुळात मंगळसूत्रात काळ्या मण्यांनाच जास्त महत्व असतं, सोन्याला नाही. त्यासाठी बाकीचे दागिने असतातच की. खरं महत्व या डोरल्याचं असतं. सौभाग्याचं लेणं म्हणतात. आणि हेच काळे मणी नवऱ्या मुलीचं वाईट नजरेपासून रक्षण करतात. अगं, मंगळसूत्र म्हणजे नवरोबाच्या प्रेमाचं प्रतीक असतं. नवरोबा म्हणजे मोठी झाल्यावर कळेल. या 2 पत्री दोऱ्यात कायम मणी गुंफलेले असतात. यातले 2 दोरे म्हणजे पती पत्नीचं बंधन आणि 2 वाट्या म्हणजे पती पत्नी.
चार काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. मंगळसूत्रातली एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक आहे. आणि या शिवशक्तीच्या बळावर सासरच्या मंडळींचं रक्षण आणि सांभाळ करायचा असतो. माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवतेला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मग हे मंगळसूत्र गळ्यात घातलं जातं. हो ना गुरुजी? अगदी बरोबर. संस्काराची जाण आहे या मुलीला. हिचे संस्कार हिच्याकडे. पण खरं मंगळसूत्र सापडल्याशिवाय मी हे लग्न होऊ देणार नाही. क्लिअर सांगते.